पालखी 5 ते 10 मिनिटात येते। विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारीतलं दुसरं गोल रिंगण सोलापूर जिल्ह्यातल्या गरकंब गावात पार पडणार आहे आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतले व त्याचबरोबर वारीतले हजारो वारकरी सहभागी होत असतात। काय नेमकी या गोल रिंगणाची परंपरा आहे आणि नेमकं याच गावात हे रिंगण का पार पडत असतं, लाठी महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज खरं तर दुसरं गोल रिंगण आहे, संतांचा महामेळा हा पंढरपूरच्या दिशेने आता पोहोचू लागलेला आहे। काय सांग? पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर होणार हे दुसरं रिंगण। पहिलं रिंगण दातलीला होतं, दुसरं हे गोल रिंगण। विशेषता अशी आहे की रिंगण म्हणजे काय असते, केवळ हा खेळ आहे, केवळ हे एकत्र येऊन गोल फिरणं आहे, घोड्यांचं फिरणं असं नाही। संप्रदायाची जी भजन निष्ठा आहे ती त्यातून प्रकट करीत शिस्त आणि त्याबरोबर समाजाला सोबत घेऊन चाललेल्या संतांचं सगळे आपल्या बरोबर आले की नाहीत हे पाहणं आहे, हे निरीक्षण आहे की महाराज बसलेत। आता आपण बघतो या चौथऱ्यावर महाराज बसतील आणि महाराजांच्या अवतीभोवती सगळे गोल फिरणार आहेत, भजन करणार आहेत। माझ्या बरोबर आलेली माझी लेकरं सगळी आली ना, मागे कोणी चुकली नाहीत ना, कुठं मागे राहिली नाहीत ना, हे निरीक्षण आहे। संत सगळ्यांची काळजी करून घेऊन जातात, तसं हे घेऊन जाणार। पण या निमित्तानं तर पंढरपूर जवळ आलंय, जसं पंढरी जवळ आली देवाच्या भेटीची तळमळ पूर्ण होणार, पण त्याबरोबर पुन्हा परत संतांना सोडून आपापल्या घरी जावं लागणार, याचीही एक हुरहुर सुरू होती ती इथून। मग ती हुरहुर विसरावी आणि आनंदामध्ये सगळ्यांनी आनंदाचा अनुभव घ्यावा। आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची, ते या ठिकाणी अनुभवावं याकरता वेगवेगळे खेळ, अश्वांचं फिरणं, आपण बघाल सगळं तन मन विसरून माणसं यामध्ये आकृष्ट झालेली असतात। कुठलंही भान नसतं, केवळ माऊली 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 आणि संतांच्या बरोबरचं भजन यामध्ये रंगलेले असतात। गडबडा लोळतात, कपड्याची तमा नाही, अंगावरच्या कसल्याच तमा नाही, पूर्णपणानं श्रद्धेनं हा कार्यक्रम होतो। आता निवृत्तीनाथ महाराजांचा रथ पालखी या ठिकाणी लवकर येते, थोड्याच वेळात या ठिकाणी रिंगण सुरू होईल। एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल। हळूहळू मोठ्या प्रमाणात आता ही रिंगण व्हायला लागलं आणि जवळजवळ याही रिंगणात 30-40 हजार लोक सहभागी होतात। रामकृष्ण। खरं तर हा आगळा वेगळा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातनं पंचक्रोशीतनं शेकडोच्या संख्येने या ठिकाणी गावकरी देखील उपस्थित असतात आणि पायी वारीत आलेले वारकरी देखील मोठ्या संख्येने हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात। कॅमेरामन तुषार डेप्लस, खुशाल पाटील, सोलापूर।